जय हिंद भावानो. आजची टेस्ट कशी गेली बघून घ्या. आजची एक्झाम 28 एप्रिल 2026. त्याच्यात भावानो जी केचा प्रश्न काही आल्यात आणि मॅथचं पण आहेत. ओव्हरऑल भावानो बघून घ्या. औरंगजेबचा मृत्यू कधी झाला? 3 मार्च 1707. आयुर्वेद किसने लिखी थी? भगवान धन्वंतरी. जन्मदाता ऋषियों ने लिखी थी. संगीत किस वेद से संबंध है? सामवेद से संबंधित है. त्यानंतर भावानो पुढचं बघा. संगीत के समय सामवेद. लड़कों में क्या पाया जाता है? टेस्टोस्टेरॉन. बॅडमिंटन खिलाडी भावानो विचारलेलं आपण सगळंच बघूया. पी.व्ही. सिंधू, सायना नेहवाल, प्रकाश पादुकोण आणि अजून एक असणार आहे फुलेला गोपीचंद हे असणार आहे. त्याच्यानंतर भावानो 2017 में भारत और अफगानिस्तान के बीच चांबरा पोर्ट से पहिली खेप क्या थी? म्हणजे त्या ट्रेननं काय आणलेलं? घेऊ भावानं आणलेलं घेऊ. त्यानंतर भावानो पुढचं बघा. हां हे बघा भावानो. LIC की स्थापना कब हुई थी? 1 सितंबर 1956. जम्मू और काश्मीर में हडप्पा स्थल कहाँ स्थित आहे? चेनाब नदी. हे भावानो हिंदीमध्ये विचारलेलं. कस्टडी, हिरासत, एविडेंस, साक्ष्य. भावानोला बघून घ्या. बिहू गीत किस त्योहार पर मनाया जाता है? रंगोली किंवा बोहाग बिहू. पृथ्वी की तुलना में चंद्रमा गुरुत्वाकर्षण कितना है? छठा हिस्सा येता छठा हिस्सा. त्यानंतर भावानो विश्व खुशहाली रिपोर्ट किसने द्वारा प्रकाशित की? संयुक्त राष्ट्र सतत विकास समाधान नेटवर्क ने. संघलोक सेवक आयोग UPSC अपनी रिपोर्ट किसे भेजता है? राष्ट्रपती. त्याच्यानंतर भावानो बघा. रिझनिंग मॉडरेट एरिया सिटिंग अरेंजमेंट सिटिंग अरेंजमेंट जरा कॅल्क्युलेटिव्ह आहे. त्याच्यानंतर भावानो सिरीज बघा भावानो 3 ते 4 आणि ऑड वन आउट म्हणजे 3 संबंध एकासारखा आणि एक आउट असणार आहे. ते भावानो 3-4 पडाल्या. मॉडरेट आहे भावानो रिझनिंग. मागच्या वेळीसारखी नाही आहे रिझनिंग, त्यामुळे लक्ष द्या जरा. त्याच्यानंतर भावानो मॅथ्स बघा. आजचं इझी होतं. सिम्प्लिफिकेशन हे बघा. सिम्प्लिफिकेशन 3 ते 4. प्रॉफिट लॉस 2 ते 3. LCM 2 ते 2. मेन्शुरेशनमध्ये भावानो 2D आणि 3D पण विचारायल्यात, जाऊन बघू शकताय. आजचा प्रश्न समचतुर्भुज का परिणाम 68 यदि विकर्ण तर दुसरा विकर्ण सांगितला आहे. बघू शकता असा प्रश्न पडायला. वर्ग की भुजा दी गई उसका परिणाम निकलना था. तर भावानो असं प्रश्न आल्यात. तर भावानो ह्याच टाईपचा प्रश्न वाचा मॅक्सिमम करून. आणि मॅक्सिमम करून आपल्याला रिझनिंग आणि हिंदीवर जरासं फोकस करायला लागणार आहे, कारण मागच्या वेळेपेक्षा ह्यावरची जरासं हार्ड हिंदी आणि रिझनिंग यायला लागली. एवढं लक्षात असून दे. जय हिंद. उद्या बघूया उद्याची टेस्ट कशी जाते मुलांना.